आज आपण सुरू करत आहोत लास्ट पार्ट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह which is called मॅक्झिमा अँड मिनिमा. त्याचं नाव आहे मॅक्झिमा अँड मिनिमा. हा इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शनचा पार्ट आहे. पहिले आपण मॅक्झिमा म्हणजे काय आधी बघूया. मॅक्झिमाची डेफिनेशन अशी आहे, फंक्शन, अर्थातच मी थोडंसं एक्झाम्पलसाठीची डेफिनेशन सांगतो जेणेकरून आपण एक्झाम्पल सोडवू शकतो. याच्यावर आपण थेरीवर एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, फक्त थेरीवर, त्याच्यामध्ये आपण याचं अजून डीपमध्ये विश्लेषण करू. फंक्शन एफ एक्स will have maximum at x equal to c is increasing if fx is increasing for c minus delta less than x less than c and decreasing for c less than x less than c plus delta. फंक्शन have maximum value at x equal to c. कोणत्याही फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू at x equal to c कधी असेल, जेव्हा त्या व्हॅल्यूच्या लेफ्ट हँड साईडच्या सगळ्या व्हॅल्यूसाठी दिलेल्या इंटरवलमधल्या ते फंक्शन हे इन्क्रीजिंग असेल त्या इंटरवलसाठी, आणि त्या सीच्या राईट हँड साईडच्या इंटरवलसाठी ते फंक्शन डिक्रीजिंग असेल. म्हणजे काय, मग आता मी याचा ग्राफ काढून तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो. बघा, तर आपण जेव्हा इन्क्रीजिंग फंक्शन किंवा डिक्रीजिंग फंक्शन बघितलं होतं, तेव्हा इन्क्रीजिंगसाठी काय होतं, तर ग्राफ त्याचा असा असायचा, लेफ्ट टू राईट तो ग्राफ इन्क्रीज होतोय. आणि डिक्रीजिंगसाठी काय होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर तो ग्राफ काय होतोय, फॉलिंग डाऊन, तर तो कमी कमी होतोय. आणि आपण एका इंटरव्हलसाठी एक्स इक्वल टू ए टू एक्स इक्वल टू बी ह्या इंटरव्हलसाठी आपण चेक करतो की ते फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे. आपण त्या पूर्ण इंटरवलसाठी चेक करतो. आपण पॉईंटसाठी नाही चेक करू शकत, एक पॉईंटवरून आपण नाही सांगू शकत. मग मॅक्झिमा आणि मिनिमा म्हणजे काय, समजा ग्राफ एक कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव्ह पद्धती, समजा असा ग्राफ आहे, बरोबर. तर ह्या ग्राफमध्ये हे फंक्शन टोटली इन्क्रीजिंग नाही आहे, टोटली डिक्रीजिंग नाही आहे. एका विशिष्ट इंटरवलसाठी, समजा मी एक इथून इथपर्यंत ह्या इंटरवलसाठी आपण गृहीत धरूया, ह्या इंटरवलसाठी फंक्शन इन्क्रीजिंग दिसतंय जर हा सगळ्यात वरचा पॉईंट असेल तर, आणि ह्या इंटरवलसाठी फंक्शन डिक्रीजिंग दिसते. मग तो पॉईंट कसा शोधायचा हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे जर समजा तो पॉईंट एक्स इक्वल टू सी असेल, तर त्या एक्स इक्वल टू सीच्या लेफ्ट हँड साईडला याला खेटून समजा आपण एक पॉईंट घेतला, ज्याला मी हे डिस्टन्स मी डेल्टा जर गृहीत धरलं, तर हा पॉईंट येईल सी मायनस डेल्टा. आणि त्या सीच्या राईट हँडला जर मी एकदम स्मॉल डिस्टन्स घेऊन एक पॉईंट घेतला सी प्लस डेल्टा, तर ह्या सी आणि सी मायनस डेल्टा ह्या इंटरवलसाठी हे फंक्शन इन्क्रीजिंग पाहिजे. म्हणून आपण पहिली कंडिशन घेतलेली आहे, फंक्शन इज इन्क्रीजिंग फॉर सी मायनस डेल्टा टू सी. आणि ह्या पुढच्या स्मॉल इंटरवलसाठी सी टू सी प्लस डेल्टासाठी फंक्शन हे डिक्रीजिंग पाहिजे. जेव्हा असं होईल तेव्हा एक्स इक्वल टू सीसाठी हे फंक्शन काय होईल, मॅक्झिमम व्हॅल्यू दाखवेल. ह्या एक्स इक्वल टू सीसाठी फंक्शन काय करेल, मॅक्झिमम व्हॅल्यू दाखवेल. आणि दिस मॅक्स व्हॅल्यू इज कॉल्ड, याला म्हणतात लोकल मॅक्झिमा.
कारण आपण एका छोट्याशा इंटरवलसाठी, कारण फंक्शनचा ग्राफ प्रचंड मोठा असू शकतो आणि त्या वेगवेगळ्या इंटरवलसाठी मॅक्झिमाची आणि मिनिमाची व्हॅल्यू वेगवेगळी येऊ शकते. आपण ह्या इंटरवलसाठी फक्त आपण चेक केल्यामुळे याला लोकल मॅक्झिमम म्हणतात, एका पार्टसाठी त्या इंटरवलच्या. ही होती मॅक्झिमाची कन्सेप्ट. आता आपण चर्चा करूया मिनिमाच्या कन्सेप्टसाठी. बघा, मिनिमा म्हणजे काय. जर तुम्हाला मॅक्झिमा समजला असेल तर मिनिमा सुद्धा तेवढाच सोपा आहे. डेफिनेशन असे, फंक्शन f(x) will have minimum value at x equal to c if f(x) is decreasing function for c minus delta less than x less than c and an increasing function in the interval or for c less than x less than c plus delta. बरोबर. म्हणजे याचा ग्राफ कसा येईल बघा. म्हणजे नॉर्मली फंक्शन ज्या वेळेस या प्रकारचं असेल तेव्हा हे फंक्शन काही पार्टसाठी डिक्रीजिंग दिसते, इंटरवलसाठी कायसाठी इन्क्रीजिंग दिसते आणि एका विशिष्ट पॉईंटसाठी ते फंक्शन त्याची मिनिमम व्हॅल्यू दाखवेल ह्या इंटरवलमध्ये. तर त्या व्हॅल्यू शोधण्यासाठी आपण काय करणार, समजा तो पॉईंट x इक्वल टू सी आहे. परत आपण काय x इक्वल टू सी, तर असा पॉईंट ज्याच्या लेफ्ट हँड साईडला जर आपण एक स्मॉल डिस्टन्स घेतलं c मायनस डेल्टा, तर c मायनस डेल्टा आणि c याच्यामध्ये हे फंक्शन डिक्रीजिंग दाखवेल, डिक्रीजिंग असेल. आणि पुढच्या एका छोट्या पार्टसाठी c टू c प्लस डेल्टा, वेअर डेल्टा इज व्हेरी स्मॉल, c टू c प्लस डेल्टामध्ये हे फंक्शन इन्क्रीजिंग असेल. म्हणजे एका इंटरवलसाठी फंक्शन हे डिक्रीजिंग आहे आणि एका इंटरवलसाठी फंक्शन इन्क्रीजिंग आहे. मग अशा वेळेस ह्या इंटरवलसाठी फंक्शन डिक्रीज, ह्या इंटरवलसाठी फंक्शन इन्क्रीज, पण ह्या पॉईंटसाठी फंक्शन शोज द मिनिमम व्हॅल्यू इन दॅट इंटरवल. ॲट दॅट पॉईंट फंक्शन शोज द मिनिमम व्हॅल्यू आणि ह्याच मिनिमम व्हॅल्यूला आपण लोकल मिनिमा असं सुद्धा म्हणतो. म्हणजे धिस मिनिमम व्हॅल्यू also called as local minima. At x equal to c, function is not increasing, not decreasing. At x equal to c, function have its extreme value for minima and same for maxima. म्हणजेच मी असं स्टेटमेंटवरती अजून लिहू शकतो मॅक्झिमामध्ये की ॲट एक्स इक्वल टू सी फंक्शन हॅव मॅक्स व्हॅल्यू, मॅक्झिमम व्हॅल्यू विच इज नायदर इन्क्रीजिंग नॉर डिक्रीजिंग फॉर एक्स इक्वल टू सी. सिमिलरली मी ते लिहू शकतो ॲट एक्स इक्वल टू सी फंक्शन इज neither increasing nor decreasing. At x equal to c, function is at stationary. स्थिर असेल ते एक विशिष्ट व्हॅल्यू घेऊन स्टेशनरी, विच इज मॅक्झिमा और मिनिमा. ही मॅक्झिमा आणि मिनिमाची कन्सेप्ट आहे. मग आता क्वेश्चन आहे की शोधायचं कसं. ते शोधण्यासाठी आहे ना, एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपण यूज जी करणार आहे त्या टेस्टचं नाव आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. नॉर्मली सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट नॉर्मली जवळपास सर्व एक्झाम्पल 99.9% एक्झाम्पल ह्या टेस्टने सॉल्व होतात. म्हणून मी एवढीच एक टेस्ट घेऊन सगळे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे.
नावावरूनच कळालं असेल, जर सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट याचं नाव असेल तर याच्या आधी पण एक टेस्ट असली पाहिजे ज्याचं नाव असेल फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट, जी नॉर्मली थोडीशी हार्ड असते सोडवण्यासाठी. आणि मेन आपला जो एम आहे, आपलं जे उद्दिष्ट आहे ते सर्व प्रकारचे एक्झाम्पल सुटणं असं आहे. मग सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टने जर सर्व एक्झाम्पल सुटणार आहेत तर म्हणून मी सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टच प्रिफर करतोय. टेस्ट काय बघा, अ फंक्शन y equal to fx is said to be maximum at x equal to c if, दोन कंडिशन आहे, if f dash c equal to 0, पहिलं f dash c equal to 0 असलं पाहिजे, and at x equal to c ना, and f double dash c, लक्ष द्या f double dash c, आणि ती c ची व्हॅल्यू जर आपण डबल डेरिव्हेटिव्ह टाकली तर त्या व्हॅल्यूसाठी ते आन्सर आलं पाहिजे लेस दॅन 0, निगेटिव्ह. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 पाहिजे आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह काय पाहिजे, याचं निगेटिव्ह पाहिजे, तरच म्हणजे then function have, हे नाही लिहिलं तरी चालेल ना, इट इज इनफ. A function y equal to fx is said to be maximum at x equal to c if f dash x equal to 0 and f double dash x is less than 0. मी सेकंड डेफिनेशन अशी तयार करतोय, अ फंक्शन y equal to fx is said to be minimum at x equal to c if f dash c equal to 0 and f double dash c is greater than 0. तर या सर्वांनी सेकंड डेफिनेशन मी तयार करतो की मिनिमाची, की जर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ॲट एक्स इक्वल टू सी साठी 0 असेल आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह जर ग्रेटर दॅन 0 असेल तर तो फंक्शन काय असतं, मिनिमा. आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 असेल आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह जर लेस दॅन 0 असेल ॲट एक्स इक्वल टू सी, then the function is maximum at x equal to c. ॲक्च्युली एवढ्याच दोन कन्सेप्टवर आपण सर्व एक्झाम्पल्स सोडवणार आहोत. जेव्हा आता एक्झाम्पल घेऊ तेव्हा तुमच्या या दोन्ही कन्सेप्ट थोड्याशा अजून चांगल्या क्लिअर होतील. मी आता घेतोय तिचे एक्झाम्पल्स. बघा, पहिलं एक्झाम्पल मी घेतोय, फर्स्ट एक्झाम्पल, find maximum and minimum value for a function आपल्याला दिलेलं आहे fx equal to 3x cube minus 9x square minus 27x plus 15. ह्या फंक्शनची मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. क्वेश्चन तर समजला. आता काय करणार आपण, मी पहिल्यांदा फंक्शन लिहिणार fx equal to 3x cube minus 9x square minus 27x plus 15. याचबरोबर लगेच आपण याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पण काढून घेऊया आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह पण. f dash x काय येईल, 9x square minus 18x minus 27. इक्वेशन नंबर 2. f डबल डॅश x, डबल डेरिव्हेटिव्ह काय लिहायचं, 18x minus 18. इक्वेशन नंबर 3. ओके, आता आपण काय करणार, आपल्या कंडिशननुसार फॉर मॅक्झिमा और फॉर मिनिमा दोन्हीसाठी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह f डॅश एक्स इक्वल टू 0 हवं आणि त्यासाठी आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. मग f डॅश एक्सची व्हॅल्यू काय, 9x स्क्वेअर मायनस 18x मायनस 27 इक्वल टू 0. मग आपण हे सॉल्व करून एक्सच्या अशा व्हॅल्यू काढू ज्या व्हॅल्यूसाठी हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 0 येणार आहे.
बरोबर. मग इथं 9 ने डिवाइड करू शकतो आपण. मग इथे एक्स स्क्वेअर मायनस 9 2 जा 18 9 3 जा 27 आणि याचे फॅक्टर्स पडतील. असे दोन नंबर ज्याचा प्रॉडक्ट आहे 3 आणि ज्याची सबट्रॅक्शन आहे 2, म्हणजे 3 आणि 1 असे दोन नंबर आहेत ज्यांचा प्रॉडक्ट येतो 3 आणि ज्याची सबट्रॅक्शन येते 2. फक्त जे ग्रेटर नंबर आहे त्याला येईल मायनस साईन आणि जे स्मॉलर नंबर त्याला येईल प्लस साईन. मग आपले फॅक्टर झाले एक्स मायनस 3 आणि एक्स प्लस 1. या दोघांचा प्रॉडक्ट जर केला -3 आणि 1चा तर -3 आणि दोघांची ॲडिशन केली तर ती येणार आहे -2 किंवा 3 आणि 1ची सबट्रॅक्शन येणार आहे 2. मग आपल्याला याच्यावरून एक्सच्या दोन व्हॅल्यू मिळू शकतात. एक्स मायनस 3 इक्वल टू 0 ऑर किंवा अँड एक्स प्लस 1 इक्वल टू 0. देन वी हॅव टू व्हॅल्यूज एक्स इक्वल टू 3 ऑर एक्स इक्वल टू -1. आपल्याला दोन व्हॅल्यू एक्सच्या मिळालेल्या आहेत. मग ह्या दोन व्हॅल्यूसाठी त्या फंक्शनचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. म्हणजे या दोन्ही व्हॅल्यूपैकी एक व्हॅल्यू मॅक्झिमाची असली पाहिजे आणि एक व्हॅल्यू मिनिमाची असली पाहिजे. मी आता काय करेल मग पहिली व्हॅल्यू घेईल. मी समजा एक्स इक्वल टू छोटी व्हॅल्यू आधी घेतो मी -1 व्हॅल्यू घेतली. ही व्हॅल्यू मी डबल डेरिव्हेटिव्हमध्ये एफ डबल डॅश एक्समध्ये टाकेल, म्हणजे इक्वेशन नंबर 3 मध्ये टाकेल. इक्वेशन नंबर 3 जर तुम्हाला आठवत असेल तर तो होता 18x मायनस 18. तर मग जर मी ही व्हॅल्यू डबल डेरिव्हेटिव्हमध्ये टाकली तर माझा आन्सर येईल 18x मायनस 18, म्हणजे माझा आन्सर येणार आहे -36. म्हणजे माझी व्हॅल्यू कशी आलेली इथे निगेटिव्ह. म्हणजेच एफ डबल डॅश -1 इज लेस दॅन 0. मग बाय किंवा फॉर सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट फॉर लेस दॅन 0 आल्यामुळे फॉर मॅक्झिमाची सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय होती, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 पाहिजे आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 पाहिजे. म्हणजे फंक्शन हॅव मॅक्झिमम व्हॅल्यू ॲट एक्स इक्वल टू -1. एक्स इक्वल टू -1 साठी फंक्शनला काय, फंक्शनला मॅक्झिमम व्हॅल्यू मिळणार आहे. मग ती मॅक्झिमम व्हॅल्यू काय, तर मॅक्स व्हॅल्यू इज, तर आपण काय करणार एफ एक्समध्ये इक्वेशन नंबर 1 मध्ये एफ एक्समध्ये मी एक्सची व्हॅल्यू टाकणार -1. आणि ते फंक्शन जर तुम्हाला आठवत असेल तर एफ एक्सची व्हॅल्यू होती 3x³ मायनस 9x² मायनस 27x प्लस 15. तर ह्या एफ एक्सच्या व्हॅल्यूमध्ये काय करू आपण, एक्सची व्हॅल्यू -1 टाकू. इथे काय मग 3 × -1चा क्यूब म्हणजे -1 मायनस 9 × -1चा स्क्वेअर मायनस 27 × -1 प्लस 15. जर आपण याला सॉल्व केलं तर माझा आन्सर येईल -3 -9 प्लस 27 प्लस 15. तर -3 आणि -9 होता -12 प्लस 15 म्हणजे 3, 27 प्लस 3 आन्सर आलं 30. म्हणजे याची जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ एफ एक्स इज 30 ॲट एक्स इक्वल टू -1. मॅक्झिमम समजलं. आता आपण सेकंड पार्ट बघूया. सेकंड पार्टमध्ये एक्सची सेकंड व्हॅल्यू घ्यावी लागेल. सेकंड व्हॅल्यू काय होते एक्सची 3. मग ॲट एक्स इक्वल टू 3 पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 म्हणजे एफ डबल डॅशमध्ये आपण एक्स व्हॅल्यू 3 टाकू. एफ डबल डॅश एक्स व्हॅल्यू होती 18x मायनस 18. इथे व्हॅल्यू येईल 18x मायनस 18. मग ती व्हॅल्यू किती आली, 18 कॉमन काढल्यानंतर 3 - 1 2, 18 2 जा 36. ती व्हॅल्यू आली पॉझिटिव्ह. म्हणजेच एफ डबल डॅश 3 इज ग्रेटर दॅन 0. मग बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट फॉर मिनिमाची सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट होती. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 पाहिजे आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 पाहिजे. फॉर सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट फॉर मिनिमा फंक्शन एफ एक्स हॅव मिनिमम व्हॅल्यू ॲट एक्स इक्वल टू 3. आणि मग
ती व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग मिनिमम व्हॅल्यू इज, मिनिमम व्हॅल्यू काय असेल तर आपण एफ मध्ये म्हणजे इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण एक्सची व्हॅल्यू टाकणार आहोत 3. आणि ते इक्वेशन काय मी तुम्हाला सांगतो. इक्वेशन आहे 3x³ एक्चुअली काय टाकायचे आपल्याला 3. मग इथे काय x³ म्हणजे 3चा क्यूब म्हणजे 27 मायनस 9 इंटू x² म्हणजे 3चा स्क्वेअर म्हणजे 9 मायनस 27 इंटू x म्हणजे 3 प्लस 15. ते लिहिल ॲक्च्युली जर मी ह्या 3 टर्ममधून 27 कॉमन काढलात तर मला कदाचित बऱ्यापैकी एक्झाम्पल सोपं करता येईल. जर मी 27 कॉमन काढलं तिथे शिल्लक राहील 3. ॲक्च्युली 81च आहे. ॲक्च्युली 81च आहे. 23 इंटू 3 काय असलं मग इथे 27 इंटू 3 81 मायनस 9 जा 81 मायनस 27 3 जा 81 प्लस 15. हे जास्त सोपं आहे ना. 81 गेट कॅन्सल. मायनस 81 प्लस 15 11 minus 6 11 minus 5 6 1 8 minus 2 6. The answer will be minus 66 is the minimum value of the function. समजलं. बघा आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल नंबर 2. divide the number 84 into 2 parts. Divide the number 84 into 2 parts such that product of one part and square of other part is maximum. अशा प्रकारची वर्ड प्रॉब्लेम्स प्रत्येक पेपरमध्ये असतात. वर्ड प्रॉब्लेम काही मुलांना थोडेसे डिफिकल्ट वाटतात. जर समजून घेतलं तर यासारखा सोपा पार्ट नाही आहे. बघा आपल्याला काय करायचं आहे 84चे 2 पार्ट्स करायचे अशा प्रकारे की त्यांचा प्रॉडक्ट त्या 2 पार्टचा जो प्रॉडक्ट आहे पण तो प्रॉडक्ट कसा पाहिजे एक पार्ट तसा ठेवायचा आणि सेकंड पार्टचा स्क्वेअर करायचा. तो प्रॉडक्ट मॅक्झिमम पाहिजे. मग आपण सुरुवात कुठून करू. लेट 2 पार्ट्स ऑफ 84 जे 2 पार्ट्स आहे 2 पार्ट्स ऑफ 84 आर एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली यासाठी वापरतो. फर्स्ट पार्ट कोणता आहे एक्स आणि सेकंड पार्ट कोणता आहे वाय हे समजावं म्हणून. मग पहिली कंडिशन काय आहे ते 84चे 2 पार्ट्स आहे म्हणजे जर मी त्यांची ॲडिशन केली एक्स प्लस वाय तर मला किती मिळेल 84. समजून घ्या नीट आहे. 2 व्हेरिएबल मी घेतले एक्स आणि वाय पण त्या 2 व्हेरिएबलची जर ॲडिशन केली तर ती किती येणार 84 कारण 84चे ते 2 पार्ट आहे. लेट पी इक्वल टू पी हे लेटर मी यासाठी घेतोय की ह्या 2 पार्टचा जो प्रॉडक्ट आहे तो आपल्याला मॅक्झिमम पाहिजे आणि तो प्रॉडक्ट जो वर्ड आहे त्याची स्टार्ट पी ने तुम्ही पी लेटर घेतलं दुसऱ्याचं काही रिझन नाही. तर पी पार्ट असा घेणार आहे मी प्रॉडक्ट ऑफ वन पार्ट मी घेतला एक्स आणि स्क्वेअर ऑफ द अदर पार्ट जो सेकंड पार्ट आहे तो घेतला वाय त्याचा स्क्वेअर काय येईल वाय स्क्वेअर. हा पी घेतला मी एक्स इंटू वाय स्क्वेअर याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो आणि आपल्याला पी हा मॅक्झिमम पाहिजे. पी इज टू बी तो प्रॉडक्ट कसा पाहिजे आपल्याला मॅक्झिमम. ओके. मग पी जर मॅक्झिमम पाहिजे तर कंडिशननुसार आपलं फंक्शन एफ एक्समध्ये असतं आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कुठे 0 घेतो सेकंड डेरिव्हेटिव्ह आपण लेस दॅन 0 घेतो मॅक्झिमासाठी. पण इथे आपलं जे फंक्शन आहे ज्याला मी पी म्हटले ते फंक्शन 2 व्हेरिएबलमध्ये जोपर्यंत ते सिंगल व्हेरिएबलमध्ये येत नाही तोपर्यंत आपण मॅक्झिमाची कंडिशन इथे अप्लाय नाही करू शकत. म्हणून मी काय करणार आता हे फंक्शन पी हे फंक्शन पूर्ण एका व्हेरिएबलमध्ये आणणार. मग ते एक्समध्ये आणायचं की वायमध्ये याचा असा कोणताही रूल नाही आहे जे एक्झाम्पलवर डिपेंड करतं. म्हणून मी आता इथे मला सोपं जावं म्हणून मी हे एक्झाम्पल वायमध्ये आणणार आहे. कारण मी जर एक्स व्हॅल्यू टाकली तर मला ती मिळेल 84 मायनस एक्स 84 मायनस वाय ती इथं पुट करेल मी आणि मग मला पी हा वायमध्ये मिळेल. मी याच्याऐवजी वायची व्हॅल्यू पण टाकू शकतो
पण मग ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल, मग तो स्क्वेअर करावा लागेल. स्क्वेअर करण्यापेक्षा हे मला सोपं वाटतं, म्हणून मी इक्वेशन 2 मध्ये पुट x इक्वल टू 84 मायनस वाय इन इक्वेशन 2 असं मी का करतोय, कारण मला p जो आहे पी मला पूर्णपणे एका व्हेरिएबलमध्ये पाहिजे. मग ॲक्च्युअली जर मी 84 मायनस वाय इथं पुटअप केली इंटू वाय स्क्वेअर केलं, हे फंक्शन पूर्णपणे वायमध्ये तयार होईल. याला तुम्ही इक्वेशन 3 म्हटलं तरी चालेल. मग जर मी ह्या ब्रॅकेटला ओपन केलं, सॉल्व केलं, तर ते येईल 84 वाय स्क्वेअर मायनस वायचा क्यूब, बरोबर. आणि पी आपल्याला मॅक्झिमम पाहिजे, बरोबर. फॉर मॅक्झिमाच्या कंडिशनसाठी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मस्ट बी इक्वल टू 0. तर इथे मी ॲक्च्युली डेरिव्हेटिव्ह काढून ठेवलं जर असतं तर अजून सोपं गेलं असतं. म्हणून मी एक काम करतो, मी ह्या पीचं लगेच डेरिव्हेटिव्ह काढून ठेवतो, डी पी बाय डी वाय. इथे काय येईल मग 84 वाय स्क्वेअरचं येईल 168 वाय मायनस वाय क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3 वाय स्क्वेअर. याला मी इक्वेशन नंबर 4 म्हणतो. मी याचं परत एकदा डेरिव्हेटिव्ह काढतो, डी टू पी बाय डी वाय स्क्वेअर. हे डेरिव्हेटिव्ह 168 वायचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस याचं येईल 6 वाय. याला मी इक्वेशन नंबर 5 म्हणतो. आणि आता ॲक्च्युली मी सुरुवात करायला हवी होती. मी आता इथे सुरुवात करतो फॉर मॅक्झिमाच्या ज्या कंडिशन आहेत त्यातली पहिली कंडिशन होती की फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मस्ट बी इक्वल टू 0, म्हणजेच डी पी बाय डी पी वाय इक्वल टू 0 घ्या. मग जर मी हे इक्वल टू 0 घेतलं तर डी पी बाय डी पी वायचे आले काय बघा, 168 वाय मायनस 3 वाय स्क्वेअर. मी काय केलं इथे 168 वाय मायनस 3 वाय स्क्वेअर इक्वल टू 0 घेणार. आणि जर मी याला सोडवलं तिथे येईल 3 वाय स्क्वेअर इक्वल टू 168 वाय. वाय नॉट इक्वल टू 0, कारण आपण जे दोन पार्ट्स करणार आहोत ते नॉन झिरो पार्ट असणार आहे 84चे, त्यामुळे एक पार्ट 0 आपण घेऊच नाही शकत. मग वाय नॉट इक्वल टू 0 आहे. मग जर वाय दोन वेळेला मी डिव्हाइड केला तर वाय कॅन्सल होईल. 3ने जर मी डिव्हाइड केलं बोथ साईडला तर 3 5 जा 15, 3 6 जा 18. तर वायची व्हॅल्यू मिळाली मला 56. लक्षात ठेवा वायची व्हॅल्यू 56 आणि डबल डेरिव्हेटिव्ह आपलं 168 मायनस 6 वाय. मग वाय मॅक्झिमाच्या कंडिशननुसार जी वायची व्हॅल्यू मिळालेली मला वाय इक्वल टू 56, ही व्हॅल्यू इन डी टू पी बाय डी वाय स्क्वेअरमध्ये मी टाकणार. मग डी टू पी बाय डी वाय स्क्वेअर होता 168 मायनस 6 इंटू वाय. वायची किती व्हॅल्यू आपली इथे 56. आपला ॲन्सर किती आहे, पण ॲक्च्युली तुम्हाला जरा माहीत असेल तर 168 म्हणजेच 56 इंटू 3, बरोबर, मायनस 6 इंटू 56. जर मी यातून 56 कॉमन काढला तर 3 मायनस 6 शिल्लक राहील, त्याचा आन्सर येईल -3. माझा आन्सर येईल -168. म्हणजे डबल डेरिव्हेटिव्हचा आन्सर कसं आलेलं आहे, निगेटिव्ह आलेलं आहे, बरोबर. हे व्हॅल्यू निगेटिव्ह आली याचाच अर्थ होतो बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट फॉर मॅक्झिमाच्या सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टनुसार फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 घ्यायचं आणि ज्या व्हॅल्यूसाठी ते डेरिव्हेटिव्ह 0 आलं ती व्हॅल्यू डबल डेरिव्हेटिव्ह टाकायची आणि ते आन्सर निगेटिव्ह आलं पाहिजे. ही सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट आहे मॅक्झिमाची. बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट फॉर मॅक्झिमा फंक्शन, जे काय फंक्शन म्हणजे जो काय आपला एफ एक्स होता म्हणजे पी इज मॅक्झिमम ॲट वाय इक्वल टू 56. वायची व्हॅल्यू 56 असताना हे फंक्शन कसं आहे, मॅक्झिमम आहे. मग वाय झालं 56. मग जर आपण ही व्हॅल्यू 1मध्ये टाकलो इक्वेशन 1मध्ये, इक्वेशन 1 काय होतं एक्स प्लस वाय इक्वल टू 84. तर एक्स प्लस 56 इक्वल टू येईल 84, म्हणजेच ॲक्च्युअली किती आली 84 मायनस 56. तर ॲक्च्युअली मला मिळेल 14 मायनस 6 होतो 8, 1 8 मायनस 6 होईल 2. आन्सर किती आला मग 28. मग माझा आन्सर असेल इन फुल सेंटेन्स 2 पार्ट्स ऑफ 84 आर. 84चे दोन पार्ट कोणते आले 28 अँड 56 रिस्पेक्टिव्हली म्हटलं तरी चालेल, कारण फर्स्ट पार्ट
तसा ठेवायचा आणि सेकंड पार्ट जर स्क्वेअर केला तरच यांचा प्रॉडक्ट मॅक्झिमम येणार आहे, उलटे केल्यानंतर नाही येणार. म्हणून 28 अँड 56 आर द आन्सर. आता आपण घेऊ एक्झाम्पल नंबर 3. बघा, थर्ड एक्झाम्पल आहे अ रॉड ऑफ 108 meters long is bent to form a rectangle. Bent to form a rectangle. Find its dimensions. Find its dimensions if area is मॅक्झिमम. हा जो पार्ट आहे मॅक्झिमा आणि मिनिमाचा, हा एक्झामला पेपरला नॉर्मली बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे आणि विचारला जातो. याच्यावर 4 मार्काचे एक्झाम्पल असतात बऱ्याच वेळेस, त्यामुळे हे तुम्ही केअरफुली करा. नॉर्मली नोटबुक घेऊन बसा आणि हे एक्झाम्पल एकदा समजून घेतल्यावर पुन्हा एकदा सोडवून बघा, तर तुम्हाला एक्झरसाईजचं ईच अँड एव्हरी सम सुटेल. बघा, एक्झाम्पल समजणं इथं प्रचंड महत्त्वाचं आहे. रॉड काय आहे, 108 मीटरचा रॉड आहे, बरोबर. म्हणजे समजा हा रॉड आहे, याची लेंथ किती आहे, 108 मीटर, बरोबर. याची लेंथ आहे ते 108 मीटर. ह्या रॉडला काय केलं आपण, बेंड केलं. कशामध्ये बेंड केलं, रेक्टँगलमध्ये. समजा हा तो रेक्टँगल आहे, ह्याच रॉडपासून बनवलेला हा रेक्टँगल आहे. ह्या रेक्टँगलची जर मी लेंथ x घेतली आणि जर ब्रेड्थ y घेतली, समजा याची लेंथ मी x घेतली आणि ब्रेड्थ y घेतली, तर हा जो रेक्टँगल आहे, हा रेक्टँगल 108 मीटरच्या रॉडपासून बनलेला आहे. आणि आपल्याला याचे डायमेन्शन सांगायचे, ह्या x आणि y च्या व्हॅल्यू सांगायच्या आहे, साईड्स सांगायच्या आहे, व्हेन एरिया इज मॅक्झिमम. एक्झाम्पल समजलं. मग लेंथ ऑफ ए बी इक्वल टू लेंथ ऑफ रॉड, बरोबर. लेंथ ऑफ ए बी किती घेतलं मी, 108 मीटर. लक्षात येते. बघा, रॉड बेंट into a rectangle of dimensions x meter and y meter for length and breadth. Length and breadth respectively. समजा लेंथसाठी x मीटर घेतले मी, ब्रेडसाठी y मीटर घेतला, बरोबर. मग त्याचा एरिया आपल्याला मॅक्झिमम पाहिजे ना. मग एरिया ऑफ रेक्टँगल, मग त्या रेक्टँगलचा जो एरिया आहे तो एरिया मी घेतो ए. मग ए इकडे किती असेल, ए लिटर का वापरलं तुम्हाला कळायला असेल. मागच्या वेळेस प्रॉडक्टसाठी पी वापरली, तर एरियासाठी ए वापरतोय. तर तो एरिया असेल, रेक्टँगलचा एरिया असतो लेंथ इंटू ब्रेड्थ, एक्स इंटू वाय, बरोबर. हे इक्वेशन 1 आहे माझं, बरोबर. नाव अँड आपल्याला जो रॉड होता 108 मीटरचा, त्या रॉडपासून आपण रेक्टँगल बनवला आहे, बरोबर. म्हणून त्या रॉडची लेंथ इक्वल टू त्या रेक्टँगलची काय असली पाहिजे, पेरीमीटर असली पाहिजे, बरोबर. अँड पेरीमीटर ऑफ रेक्टँगल, त्या रेक्टँगलची पेरीमीटर असेल 108 मीटर. कारण सर्व साईडची ॲडिशन जर केली तर रॉडची लेंथ मिळणार आहे, म्हणजे किती असेल 108 मीटर. आणि ही पेरीमीटर जर आपण एक्स आणि वाय साईड घेऊन काढली तर त्यांची ॲडिशन येणार आहे एक्स प्लस एक्स 2x, वाय प्लस वाय 2y, एक्स प्लस वाय प्लस एक्स प्लस वाय, म्हणजेच 2x प्लस 2y इक्वल टू 108. जर आपण प्रत्येक टर्मला 2 ने डिवाइड केलं तर एक्स प्लस वाय इकडे मिळेल मला 54, ज्याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणणार आहे. लक्षात येतं. इथे परत 2 इक्वेशन मिळालेले, एक रिलेशन मिळालं आणि आपल्याला एक अशी टर्म मिळाली जी आपल्याला मॅक्झिमम किंवा मिनिमम करायचे आणि ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आलेले आहेत, बरोबर. आणि आपल्याला काय करायचं आता, ए
ए इज टू बी मॅक्झिमम. ए काय आहे, एरिया आहे ना, तो आपल्याला कसा पाहिजे मग मॅक्झिमम, तो मॅक्झिमम पाहिजे. तर मी काय करणार, तर मी याच्यावरून आता कोणती पण व्हॅल्यू काढली तरी चालेल, एक्सची काढे का वायची काढा, मी आता वायची काढतो. मग पुट वाय इक्वल टू 54 मायनस एक्स इन 1. मग आपण एमध्ये वायची व्हॅल्यू टाकणार आहोत 54 मायनस एक्स. इथे काय एक्स इंटू वायची व्हॅल्यू 54 मायनस एक्स, बरोबर. आणि मग आपण याला आता सॉल्व करूया. मग एची व्हॅल्यू किती आली, मल्टिप्लाय केल्यानंतर 54x मायनस एक्स स्क्वेअर. मी याला इक्वेशन नंबर 3 म्हणतो. इक्वेशन 3, इक्वेशन 1, इक्वेशन 4, 5 मी असं म्हणतो आहे, पण वापरताना नॉर्मल ते वापरत नाही. आणि ते म्हणण्याचं माझं रिझन असं आहे की कमीत कमी त्याला इक्वेशनचा नंबर दिल्यामुळे तुमचं ध्यान तिकडे जाणार, लक्ष तुमचं जाणार आणि तुम्हाला ते समजण्यासाठी सोपं जाईल. म्हणून मी त्या इम्पॉर्टंट फॉर्म्युलेला नंबर देतो जेणेकरून तुम्हाला ते लक्षात यावं. मग एची व्हॅल्यू आली 54x मायनस एक्स स्क्वेअर. तर याचं मी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढेल. मग डी ए बाय डी एक्स ते झालं 54 मायनस 2x, बरोबर. याला इक्वेशन नंबर 4 म्हणणार. याचं मी डबल डेरिव्हेटिव्ह काढणार, d2a बाय डी एक्स स्क्वेअर. त्याला 54चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार, मायनस 2xचं डेरिव्हेटिव्ह येणार मायनस 2, ज्याला मी इक्वेशन नंबर 5 म्हणणार, बरोबर. मग मॅक्झिमाच्या टेस्टनुसार फॉर मॅक्झिममसाठी 2 कंडिशन मी तुम्हाला सांगितल्या. तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 घ्यायचं आपल्याला. मग डी ए बाय डी एक्स इक्वल टू काय घ्यावं लागेल आपल्याला, 0 घ्यावं लागेल. पण डी ए बाय डी एक्स काय 54 मायनस 2x. मग 54 मायनस 2x इक्वल टू 0, म्हणजेच 2x इक्वल टू 54. एक्स इक्वल टू किती आला मग 27 मीटर. एक्सची व्हॅल्यू किती आली 27 मीटर. आणि डी टू ए बाय डी एक्स व्हॅल्यू चेक करून घ्या किती आहे मायनस. बघा पुट एक्स इक्वल टू 27 मीटर इन डी टू ए बाय डी एक्स स्क्वेअर. मग डी टू ए बाय डी एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू ॲट एक्स इक्वल टू 27 मीटरसाठी -2च असणार आहे, कारण त्याच्यामध्ये कुठं एक्सच नाही जिथे मी व्हॅल्यू टाकणार आहे. त्यामुळे ही व्हॅल्यू कॉन्स्टंट असल्यामुळे ॲज इट इज राहणार आहे. म्हणजेच ही जी व्हॅल्यू आहे डी टू ए बाय डी एक्स स्क्वेअर ही कशी आलेली आहे, निगेटिव्ह आलेली आहे ॲट एक्स इक्वल टू 27 मीटर, बरोबर. म्हणजेच बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट फॉर मॅक्झिमा, आपल्याला एरिया मॅक्झिमम पाहिजे होता म्हणून मॅक्झिमाच्या टेस्टनुसार जे फंक्शन आहे म्हणजेच ए इज मॅक्झिमम, म्हणजेच एरिया ऑफ रेक्टँगल इज मॅक्झिमम फॉर एक्स इक्वल टू 27 मीटर. मग ही व्हॅल्यू जर आपण इक्वेशन 1 मध्ये टाकली, इक्वेशन 2 मध्ये टाकली, तर इक्वेशन 2 होतं आपलं एक्स प्लस वाय इक्वल टू 100 इक्वेशन 1 होतं आपलं एक्स प्लस वाय इक्वल टू 54 आय थिंक सो. इथं आपण जर व्हॅल्यू टाकली तर त्याला 27 प्लस वाय इक्वल टू 54, म्हणजेच वायची व्हॅल्यू झाली 27 मीटर. पण एक्स वाय काय आहेत ते त्या रेक्टँगलचे डायमेन्शन्स आहेत. म्हणून आपला क्वेश्चन जो होता फाइंड द डायमेन्शन्स, मग आपला आन्सर येईल डायमेन्शन्स ऑफ रेक्टँगल आर 27 मीटर and 27 मीटर फॉर लेंथ अँड ब्रेड्थ. आता इथे रिस्पेक्टिव्हली शब्द नाही लिहिला तरी चालेल, कारण काही फरक नाही पडत, 27 राहणार ते शेवटी. म्हणजे दॅट इज व्हेन रेक्टँगल इज स्क्वेअर, जेव्हा रेक्टँगल काय बनेल स्क्वेअर, देन एरिया विल बी मॅक्झिमम, त्याचा एरिया तेव्हा काय असेल मॅक्झिमम असेल. हे ह्या क्वेश्चनचं आन्सर झालं आहे. समजतंय. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 4. द पेरीमीटर ऑफ अ triangle is 10 centimeter
if one of the side is 4 centimeter, what are the two sides of the triangle for its maximum area? क्वेश्चन ध्यान से पढ़ो. द पेरीमीटर ऑफ अ ट्रायंगल इज 10 सेंटीमीटर. पेरीमीटरचा अर्थ काय होतो? त्याच्या सर्व साइडची सम. बरोबर. त्याची पेरीमीटर आहे 10 सेंटीमीटर, त्यातली एक साइड आहे 4 सेंटीमीटर. मी कोणती तरी एक साइड घेतो 4 सेंटीमीटर. ओके. दोन साइड ज्या उरतील त्या मी x आणि y सेंटीमीटर घेतो. झाल्या 3 साइड. तर आपल्याला ह्या ट्रायंगलचा जो एरिया आहे हा एरिया मॅक्झिमम पाहिजे. त्यासाठीच्या डायमेन्शन्स आपल्याला काढायचे आहेत ट्रायंगलच्या. एक्झाम्पल समजलं. मी सुरुवात कशी करणार? लेट फॉर ट्रायंगल ABC, त्या ट्रायंगलला नाव काय दिले मी? ABC. एक साइड BC घेतली मी 4 सेंटीमीटर समजा. AB घेतली मी x सेंटीमीटर. AC घेतली मी y सेंटीमीटर ॲज शोन इन फिगर. ओके. मग गिव्हन कंडिशन इज, कंडिशन काय त्याची जी पेरीमीटर आहे म्हणजे सर्व साइडची जर ॲडिशन केली आपण तर ती आहे 10 सेंटीमीटर. बरोबर. याच्यावर मला एक रिलेशन मिळालं, x + y = 6. कळतंय? मग ह्या ट्रायंगलचा एरिया, लेट एरिया ऑफ ट्रायंगल ABC, ह्या ट्रायंगल ABCच्या एरियाला मी A म्हणतोय. बरोबर. आणि इथे आपल्याला असा फॉर्म्युला पाहिजे ट्रायंगलचा ज्याच्यामध्ये हे सर्व लेटर यूज झाले पाहिजे. मग तुमचं जर थोडंसं 10चं मॅथ चांगलं असेल, तुम्हाला आठवत असेल, किंवा 11th मध्ये सुद्धा आपण हा फॉर्म्युला बघितलेला आहे. तो म्हणजे हिरोनचा फॉर्म्युला. हिरोनचा फॉर्म्युला काय माहिती आहे? एरिया ऑफ ट्रायंगलचा तो फॉर्म्युला असतो रूटमध्ये S - A, S - B आणि S - C, where A, B, C are sides of triangle and A plus B plus C equal to 2S. 2S is perimeter of triangle. बरोबर. मग जर आपण इथे व्हॅल्यू टाकत गेलो बघा, मग 2S = 10चाच मिनिंग होतो S = 5, A = I4, B = X, C = Y. बरोबर. मग एरिया काय आपला? एरिया असतो रूटमध्ये S - A, S - B, S - C is equal to, in root S means 5 in bracket 5 - 4 in bracket 5 - X in bracket 5 - Y. म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये आलं 5 - 4 येतो 1, ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिलं 5 - X × 5 - Y. आता एक महत्त्वाची स्टेप नीट लक्ष द्या. लेट P = A². आता बघा A हा स्क्वेअर रूटमध्ये होता आणि स्क्वेअर रूटचं डेरिव्हेटिव्ह काढणं हे थोडंसं हार्ड असतं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढण्यापेक्षा. म्हणून मी काय करतो, याचं Pची व्हॅल्यू घेतो A² घेतल्यामुळे काय होणार? हा स्क्वेअर रूट कॅन्सल होणार. इथे शिल्लक राहणार 5 - 5 - X 5 - Y. जर A हा एरिया असेल तर A जेव्हा मॅक्झिमम असेल तेव्हा A² सुद्धा मॅक्झिममच असला पाहिजे. म्हणून जर मी P = A² घेतलं तर P इज ऑल्सो मॅक्झिमम व्हेन A इज मॅक्झिमम. मग आता मला जो P मिळालेला आहे हा मला मॅक्झिमम करायचा आहे. बरोबर. मी काय करणार इथे याला सिंगल व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करणार. आणि तुम्हाला आठवत असेल तर आपलं पहिलं इक्वेशन होतं x + y = 6 रूपमध्ये. बरोबर. तर x + y = 6 मध्ये जर मी y ची व्हॅल्यू काढली तर ती 6 - X ती मी इथं पुट करणार आहे.
म्हणजे पुट y इक्वल टू 6 मायनस एक्स इन दिस इक्वेशन. तर मला p ची व्हॅल्यू मिळेल, कारण मला p सिंगल व्हेरिएबलमध्ये पाहिजे. येईल 5 मायनस एक्स इन फर्स्ट ब्रॅकेट, 5 मायनस वायची व्हॅल्यू 6 मायनस एक्स. म्हणजेच माझं पीचं आन्सर असेल 5 मायनस एक्स इंटू 5 मायनस 6 येणार आहे -1 आणि प्लस एक्स म्हणजे एक्स मायनस 1. बरोबर. आता मी काय करणार, यांचं मल्टिप्लिकेशन करून घेणार. 5 ॲज इट इज. जर या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर माझं आन्सर येईल 5x मायनस 5 मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स. म्हणजेच माझं आन्सर येणार आहे 5 इन ब्रॅकेट मायनस एक्स स्क्वेअर प्लस 6x मायनस 5. बरोबर. आणि मी याला इक्वेशन नंबर 3 म्हणणार आहे. आणि हा p मला मॅक्झिमम हवा आहे, म्हणून मी याचं काय करणार, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढणार dp बाय dx. कसं काढणार ते, 5 ॲज इट इज. याचा आन्सर असणार -2x प्लस 6. याला इक्वेशन नंबर 4 म्हणतोय. आणि मी पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह काढणार d2p बाय dx स्क्वेअर. याचा आन्सर येणार आहे -10, कारण याचं डेरिव्हेटिव्ह -2, याचं 0, -2 इंटू 5 आलं -10. लक्षात येत आहे. इक्वेशन 3, 4, 5 हे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत. बघा, मग p इज टू बी मॅक्झिमम. आपल्याला त्या ट्रायंगलचा एरिया मॅक्झिमम पाहिजे, म्हणजे p इज टू बी मॅक्झिमम. मग फॉर मॅक्झिमाची कंडिशन काय असते आठवते ना. आपण काय करतो, याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जे आहे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 घेतो. मग dp बाय dx काय होतं माहिती आहे, तो होता 5 इन ब्रॅकेट -2x प्लस 6 इक्वल टू 0. याला जर आपण सॉल्व केलं तर पहिल्यांदा 5 ट्रान्सफर करूया, ते -2x प्लस 6 इक्वल टू 0. हे जर सॉल्व केलं तर एक्चुअली मिळणार आपल्याला 3 सेंटीमीटर. एक्चुअली मिळाल्यानंतर आपण काय करतो, ही जी व्हॅल्यू आहे पुट x इक्वल टू 3 सेंटीमीटर इन डबल डेरिव्हेटिव्ह इन d2p बाय dx स्क्वेअर. मग d2p बाय dx स्क्वेअरची व्हॅल्यू ॲट x इक्वल टू 3 साठी -10. ह्या व्हॅल्यूमध्ये कुठेही एक्सची टर्म आलेली नाही, म्हणजे व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, जसं मागच्या एक्झाम्पलमध्ये आलं होतं तसं. त्यामुळे हे फंक्शन ऑलवेज निगेटिव्ह आहे डबल डेरिव्हेटिव्हचा. म्हणजेच d2p बाय dx स्क्वेअर इज लेस दॅन 0 ॲट x इक्वल टू 3 सेंटीमीटर. म्हणजेच बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट फॉर मॅक्झिमा, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टनुसार p इज मॅक्झिमम ॲट x इक्वल टू 3 सेंटीमीटर. ही कसं आहे, मॅक्झिमम ॲट x इक्वल टू 3 सेंटीमीटर. मग ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये टाकू. पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 होतं x प्लस वाय इक्वल टू 6. मग एक्चुअली जर आपण 3 टाकले तर 3 प्लस वाय इक्वल टू येईल 6, म्हणजे y इक्वल टू 3 सेंटीमीटर. बरोबर. म्हणजेच त्यांचा क्वेश्चन होता की त्याचा एरिया मॅक्झिमम येण्यासाठी, ट्रायंगलचा एरिया मॅक्झिमम येण्यासाठी त्या ट्रायंगलच्या 2 साईड काय असल्या पाहिजेत. मग देअरफॉर साइड्स ऑफ ट्रायंगल आर 4 सेंटीमीटर एक साइड, 3 सेंटीमीटर and 3 सेंटीमीटर फॉर मॅक्झिमम एरिया. मॅक्झिमम एरिया येण्यासाठी त्या ट्रायंगल साइड असल्या पाहिजे 4 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर and 3 सेंटीमीटर. म्हणजेच ट्रायंगल विल बी आयसोसिलस फॉर मॅक्स एरिया. मॅक्झिमम एरिया येण्यासाठी ट्रायंगल कसा असला पाहिजे, आयसोसिलस असला पाहिजे. ओके, त्याच्या 2 साइड सारखे असले पाहिजे. समजते. एक्झाम्पल नंबर 5. अ बॉक्स विथ अ स्क्वेअर बेस. बॉक्स कसा आहे, त्याचा बेस स्क्वेअर आहे. इज to have an open top.
टॉप कसा आहे, ओपन आहे. द सरफेस एरिया ऑफ द बॉक्स, the surface area of the box is 192 square centimeter. What should be its dimensions? What should be its dimensions in order that volume is, volume of box, volume is as large as possible. आधी क्वेश्चन समजला पाहिजे. हे काय सांगितलेलं आहे, एक बॉक्स आहे ज्याचा बेस स्क्वेअर आहे, खालचा जो पार्ट आहे तो कसा आहे, स्क्वेअर आहे, आणि त्याचा वरचा टॉप ओपन आहे. ओके, the surface area of the box is 192 square centimeter. What should be its dimensions? बॉक्स ओपन आहे म्हणजे काय, आता मी एक बॉक्स तयार करतो इथे. एक्झाम्पल नीट समजून घ्या, कारण हे पेपरला 4 मार्काला येणारे एक्झाम्पल आहेत. बघा, मी एक बॉक्स तयार करतोय. हा बॉक्स आहे आणि ह्या बॉक्सचा जो बेस आहे, बेस म्हणजे हा बघा खालचा, हा जो बेस आहे हा कसा आहे, स्क्वेअर आहे. स्क्वेअर म्हणजे सर्व साईड कशा आहेत, सेम आहेत. मग मी एक साईड जर एक्स घेतली म्हणजे लेंथ, स्क्वेअर असल्यामुळे ही जी ब्रेड आहे ही सुद्धा एक्स असली पाहिजे, बरोबर. आणि मग त्याची जी हाईट आहे त्या हाईटला आपण वाय म्हणूया, कारण बेस स्क्वेअर असल्यामुळे खालच्या साईड मी सेम घेतलेला आहे. आणि याचा जो टॉप आहे, टॉप म्हणजे हा वरचा भाग, तो ओपन आहे आणि त्याला हा वरतून पूर्णपणे मोकळा येतो. म्हणजे त्याला 4 साईडला 4 सरफेसेस आहे आणि खाली त्याला बेसला स्क्वेअर सरफेस आहे. म्हणजे एकूण त्याला 5 सरफेस आहे आणि वरचा जो सरफेस आहे तो ओपन आहे, बरोबर. मग आपण काय करणार, पहिल्यांदा फ्रॉम फिगर पहिलं काम मी करणार, लेट डायमेन्शन्स ऑफ बॉक्स, डायमेन्शन्स ऑफ गिव्हन बॉक्स, जो आपल्याला बॉक्स दिलेला आहे, आर x सेंटीमीटर कॉमा x सेंटीमीटर and y सेंटीमीटर for length, breadth and height respectively. त्याची जी लेंथ आहे ती मी घेतली 1 सेंटीमीटर, त्याची ब्रेडथ आहे ती घेतली मी 1 सेंटीमीटर आणि त्याची हाईट घेतली मी y सेंटीमीटर बॉक्ससाठी, बरोबर. आता आपल्याला गिवन असं आहे की ह्या बॉक्सला टॉप नाही आहे आणि त्याचं सरफेस एरिया हा 192 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. मग या 2 इन्फॉर्मेशनचा आपण यूज करूया. मग नाव टोटल सरफेस एरिया ऑफ बॉक्स, टोटल सरफेस एरिया ऑफ बॉक्स इज इक्वल टू 192 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा, याचा टोटल सरफेस एरिया, आता त्याला टॉप नाही आहे, इथे लिहू शकतो बॉक्स हॅव ओपन टॉप. याचा जो टोटल सरफेस एरिया म्हणजे सर्व साईड, सर्व सरफेसेसची ॲडिशन. तर तुमच्या लक्षात येईल खालचा सरफेस स्क्वेअर असल्यामुळे त्याचा एरिया येणार आहे x इंटू एक्स, एरिया ऑफ स्क्वेअर एक्स स्क्वेअर. जर तुम्ही प्रत्येक जो उभा सरफेस आहे व्हर्टिकल तो जर चेक केला तर या सरफेसचा एरिया येणार आहे x इंटू वाय, या सरफेसचा एरिया येणार आहे x इंटू वाय, आणि याच्या अपोजिट सरफेस पण एक्स वायच असणार आहे. म्हणजे x इंटू वाय, एक्स इंटू वाय, एक्स इंटू वाय आणि एक्स इंटू वाय, 4 सरफेसच्या एरियाची ॲडिशन होणार आहे 4x इंटू वाय आणि खालचा सरफेस एक्स स्क्वेअर. म्हणजेच 4xy, प्रत्येक सरफेस एक्स वायचा आहे व्हर्टिकल त्याचा एरिया, आणि 4 सरफेस असल्यामुळे 4xy प्लस जो बेस सरफेस आहे तो येईल x इंटू एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू किती येईल 192. दिस इज द टोटल सरफेस एरिया. मी याला इक्वेशन नंबर 1 म्हणणार आहे. हे इक्वेशन बनवता येणं ही एक्झाम्पल सॉल्व करण्याची पहिली स्टेप आहे.
हे एकदा आलं की पुढचं काम सोपं आहे बघा. तर आपल्याला काय सांगितलेलं याचं व्हॉल्यूम मॅक्झिमम पाहिजे. मग लेट मी काय करतो, लेट व्हॉल्यूम ऑफ बॉक्स इज इक्वल टू व्ही. व्हॉल्यूमला लेटर व्ही मानले कारण व्हॉल्यूम लेटर वर्ड म्हणतो. तर मी काय करणार, व्ही इज टू मॅक्झिमम पाहिजे ना आपल्याला. मग व्ही इक्वल टू काय येईल, तर कोणत्याही बॉक्स व्हॉल्यूम असतं लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट, म्हणजेच एक्स इंटू वाय. एक्स लेंथ आहे, एक्स ब्रेड आहे आणि एक्स हाईट होती, म्हणजेच एक्स इंटू वाय म्हणजेच एक्स स्क्वेअर वाय इज द व्हॉल्यूम. आता याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणणार आहे. पण हे जे व्ही आलेला आहे तो एक्स आणि वायमध्ये आलेला आहे, मला तो सिंगल व्हेरिएबलमध्ये पाहिजे. आणि जर तुम्हाला सिंगल व्हेरिएबलमध्ये आणायचं असेल तर मी तो एक्समध्ये आणला पाहिजे की वायमध्ये, हे समजलं पाहिजे. इथं कधी कधी चूक होऊ शकते. मी इथे हे एक्समध्ये आणू शकत नाही की वायमध्ये आणू शकत नाही, हे आपल्याला चेक करायचं आहे. जर मी इथे एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू टाकली तर एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू येईल 192 - 4xy, म्हणजे त्यात परत एक्स येणार आहे. बरोबर, एक्स स्क्वेअरच्या व्हॅल्यूमध्ये परत एक्स येणार, म्हणजे ते पूर्णपणे वायमध्ये कन्वर्ट करणं शक्य होणार नाही. पण जर मी वायची व्हॅल्यू टाकली, वायची व्हॅल्यू थोडी किचकट वाटते, पण वायची व्हॅल्यू जर टाकली तर वायची व्हॅल्यू येणार आहे 192 - x²/4x, आणि ते पूर्ण एक्झाम्पल एक्समध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणून इथे दोन्हीपैकी कोणती व्हॅल्यू टाकणं गरजेचं आहे, तर वायची व्हॅल्यू. म्हणून मी ते काय करणार, वायची व्हॅल्यू टाकणार. मी इथे लिहिणार, मी फ्रॉम 1 म्हणेल किंवा डायरेक्ट येईल व्ही इक्वल टू x² × y. आता वायची व्हॅल्यू काय नीट चेक करा. वायची व्हॅल्यू येणार आहे 192 - x²/4x, ही आहे वायची व्हॅल्यू. बरोबर, मग इथे एक एक्सची टर्म कॅन्सल होणार आहे, आणि जर मी ह्या एक्सने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केला तर व्ही इक्वल येईल माझं 192x - x³/4. माझी झाली व्हीची व्हॅल्यू, विच इज इक्वेशन नंबर 3. व्ही समजलं. आता आपण काय करू, आता आपण व्ही मॅक्झिमम पाहिजे ना. व्ही इज टू बी मॅक्झिमम ॲज लार्ज ॲज पॉसिबल, म्हणजेच व्ही कसं पाहिजे आपल्याला, मॅक्झिमम पाहिजे. मग आपण काय करायला पाहिजे, आता व्हीचं डेरिव्हेटिव्ह काढू, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह. बघा इथं पुन्हा व्हीची व्हॅल्यू लिहितो, व्ही इक्वल टू आहे 192x - x³/4. मी याचं जर डेरिव्हेटिव्ह काढलं तर dv/dx, तर काय, तर डिनॉमिनेटरचा 4 आहे हा कॉन्स्टंट आहे, त्यामुळे तसंच राहील. 192xचं डेरिव्हेटिव्ह 192 मायनस x³ डेरिव्हेटिव्ह असतं 3x², विच इज कॉल्ड इक्वेशन नंबर 4. मी याचं पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह काढलेलं d2v/dx², याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला. परत डिनॉमिनेटर 4 कॉन्स्टंट आहे. 192चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 3x² डेरिव्हेटिव्ह तर -6x, म्हणजे ते डेरिव्हेटिव्ह आलं -3/2x, विच इज इक्वेशन नंबर 5. बरोबर, आणि व्ही जर मॅक्झिमम पाहिजे होता तर फॉर मॅक्झिमासाठी पहिली कंडिशन असते फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मस्ट बी इक्वल टू 0. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय, dv/dx, ते इक्वल टू काय असेल 0. मग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय आलं होतं आपलं 192 - 3x²/4, विच इज इक्वल टू 0. याला जर मी सॉल्व केलं तर काय, तर 4 पहिल्यांदा ट्रान्सफर होईल, 4 जर ट्रान्सफर केला तर त्यानंतर काय येणार आहे 0, आणि मग इथे शिल्लक राहील 192 - 3x² = 0. Therefore 3x² = 192, x² = 3 6 = 18, 1 12, 3 4 = 12. x² ची व्हॅल्यू 64. मग x व्हॅल्यू किती येईल, तर 64चं स्क्वेअर रूट म्हणजे 8 सेंटीमीटर. आता इथं घेताना मी स्क्वेअर रूट घेताना +- 8 नाही घेतलं. वाय, बिकॉज x इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. का, कारण x ही साईड आहे, x काय आहे, लेंथ आहे, आणि कोणतीच लेंथ कधीच निगेटिव्ह येऊ शकत नाही, ती कधी 0 येत नाही, म्हणजे ती कशी असते नेहमी पॉझिटिव्ह. म्हणून मी इथे पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेतलेलं आहे. x इकडे घेतलं मी 8 सेंटीमीटर. लक्षात आलं. आता ही x व्हॅल्यू मी काय करणार, पुट x = 8 इन d2v/dx². मग x = 8 ही व्हॅल्यू आपण डबल डेरिव्हेटिव्ह टाकू. आपली डबल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काय होती माहिती आहे, ती होती -3/2x. आपण ही जर व्हॅल्यू इथे टाकली म्हणजेच d2v/dx² ॲट x = 8 काय येणार,
तर ती व्हॅल्यू आहे -3/2 इंटू एक्स. एक्स व्हॅल्यू लिहिली आपण 8. ती व्हॅल्यू येणार आहे 2 4 जा 8. आन्सर आला -12. म्हणजेच d2v/dx² ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली ॲट x = 8. बरोबर. म्हणजेच बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट फॉर मॅक्झिमा फंक्शन व्ही, आपलं फंक्शन कोणतं आहे, व्हॉल्यूमचं, व्ही इज मॅक्झिमम व्हेन x = 8 सेंटीमीटर. बरोबर. आपण ही व्हॅल्यू टाकू इक्वेशन 1 मध्ये. मग इक्वेशन 1 होतं 4xy + x² = 192. आणि जर मी याच्यामध्ये x व्हॅल्यू 8 टाकली तिथे 4 × 8 × y + 8² येतो 64 = 192. म्हणजेच 32y = येईल 192 - 64. म्हणजे y ची व्हॅल्यू येईल 12 - 4 येतो 8. 7 19 - 7 12/32. जर टेबल येत असेल तर 32 4 जा किती 128. मग y ची व्हॅल्यू किती आली 4 सेंटीमीटर. आपला क्वेश्चन काय होता आठवते तुम्हाला. क्वेश्चन होता की व्हॉट शुड बी द डायमेन्शन्स ऑफ द बॉक्स. मग आपला आन्सर येईल डायमेन्शन्स. हा थोडासा मोठा टॉपिक आहे, त्यामुळे आपण ह्या लेक्चरमध्ये एवढेच एक्झाम्पल घेऊया. पुढच्या लेक्चरमध्ये मी याचे अजून काही एक्झाम्पल तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आपलं हे चॅप्टर संपेल. आय होप यू अंडरस्टँड एव्हरीथिंग आय टोल्ड यू टुडे. बाय.